काय म्हणाला होतात मला, आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत, कोणाच्या पुढे हात पसरत नाही, आमचा मुली म्हणजे आमचा अभिमान आहे, आमच्यापासून काही लपवत नाहीत, आम्हाला सगळं सांगतात, आमच्याशी खोटं बोलत नाही. काय कुठे गेलं खरं बोलणं, फॅमिलीचं बॉन्डिंग? हे असे संस्कार केलेस पोरींवर. आपण किती छान आहोत, साध्या आहोत, सिंपल आहोत, संस्कारी आहोत असं सगळ्यांसमोर दाखवायचं, शो ऑफ करायचा आणि मग आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं. अशा श्रीमंत मुलांना त्यांच्या प्रॉपर्टीवर अधिकार दाखवायचा, लग्न करायचं त्यांच्याशी. प्रेमाचं नाटक एकाशी, लग्न दुसऱ्याशी. वा. प्रमिला, सुभाष परब, हे संस्कार तुमचे. वा. कमाल आहे तुझी. नाही कसं आहे, आम्ही कष्ट करून पैसा कमवतो ग, तुम्ही असले धंदे करून पैसा कमवता. मुलींचा वापर करून ही अशी कामं करून घेतेस त्यांच्याकडून. हे असे संस्कार. नाही मला वाटतं या परब फॅमिलीनी मिळून हा असा प्लॅनच केला होता आपल्या फॅमिलीच्या जवळ जवळ येण्याचा, है की नाही? आणि तुला काय वाटलं ग असा वरी, तुला काय वाटलं तू तेजस्विनी एवढी मूर्ख आहे, तू माझ्या मुलाला जाळ्यात ओढशील आणि माझ्या मुलाचं मी सहज तुझ्याशी लग्न लावून देईन, सून म्हणून स्वीकारेन? लायकी आहे का तुझी माझी सून होण्याची? आई बस प्लीज, आपण बोलू नंतर प्लीज. तुझ्याशी तर मी बोलणारच आहे जय, तुम्हा दोघांची. पण आत्ता इथे एकही क्षण थांबायचं नाही मला. प्रमिला, या अशा मुली असण्यापेक्षा नसलेल्या बऱ्या. प्रेमाचं नाटक एकाशी, प्रेमाचं नाटक एकाशी, प्रमिला, सुभाष, हे संस्कार तुमचे, हे संस्कार तुमचे. आम्ही कष्ट करून पैसा कमवतो, अशा मुली असण्यापेक्षा नसलेल्या बऱ्या. मम्मी, बाबा बाबा, मम्मी, मावशी, मम्मी, मावशी, मम्मी, मावशी. नाही.